रिलायन्समध्ये एक्सपायर मालाची विक्री, मनसेचे स्टिंग ऑपरेशन, मॉलमधून खाद्यपदार्थ विक्रीस मज्जाव घालावा, एफडीआयकडे मागणी. शहरांचं सुसज्ज आणि अत्याधुनिक व्यापारपेठ म्हणून यवतमाळ रोडवरील शेवाळकर व्यापारी संकुलाकडे पाहिलं जातं. याच व्यापारी संकुलामध्ये रिलायन्स कंपनीचे मॉल असून या ठिकाणी अनेक खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तू, कपडे आणि इतर साहित्य एकाच छताकडे मिळत असल्याने वेळेची बचत होईल म्हणून शहरातील व परिसरातील ग्राहकांचा कल या मॉलकडे आहे. परंतु गर्दीचा आणि ग्राहकांच्या घाई गडबडीचा फायदा घेत रिलायन्स मॉलमध्ये मुदतबाह्य खाद्यपदार्थ आणि वस्तू ग्राहकांच्या माथी मारण्यात येत असल्याची बाब उघडकीस आली. यासंबंधी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी दिनांक 21 जानेवारी रोजी स्टिंग ऑपरेशन करून हे वास्तव्य समोर आणले. सदर मॉलमध्ये उपलब्ध असणारे खाद्यपदार्थ ज्यात की बिस्किट, चॉकलेट, आटा, साबण, खाद्यतेल, तीळ, शेंगदाणे, पापडी, वेफर्स यासह अनेक खाद्यपदार्थ व जीवनावश्यक वस्तूंची विक्री मुदत संपलेली असताना सुद्धा ते या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहे. नुकताच असा काहीसा प्रकार अमरावती शहरातील एका मॉलमध्ये घडला गेला होता, ज्यात बिस्किटांमध्ये अळ्या निघाल्यात. ही बाब उघडकीस आली होती. ही बाब समोर येताच अन्न व औषध प्रशासनाने सावध घेतला होता व संबंधितांवर कारवाई केली. मात्र वणी शहरातील रिलायन्स मॉलमध्ये मुदतबाह्य खाद्यपदार्थांची वस्तूंची सर्रास विक्री होत असताना अन्न व औषध प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलाय. मुदतबाह्य खाद्यपदार्थ व वस्तूंच्या विक्रीतून ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असून या पदार्थांच्या सेवनातून ग्राहकांच्या आरोग्यावरील मोठा परिणाम होत आहे. यामुळे या मॉलच्या सर्व साहित्य व खाद्यपदार्थांची चौकशी करून या मॉलवर खाद्यपदार्थ व जीवनावश्यक वस्तू विकण्यासाठी मज्जाव आणावा आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मॉल चालकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन याकडे यवतमाळ यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केलाय. यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी दीपक एंगड, साहसिक न्यूज 24 वर्धा.